गुरुवारी सायंकाळी कोल्हापुरात अभूतपूर्व पाऊस झाला। ढगफुटी झाल्यामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं। लक्ष्मीपुरी परिसरातील जयंती नाल्याची संरक्षक भिंत ढासळल्यानं नाल्याचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलं होतं। तर शाहूपुरी कुंभार गल्लीतही अनेक घरात पहिल्याच पावसात पाणी शिरलं। दुसरीकडे कोल्हापूर शहरासह उपनगरातही अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये प्रचंड पाणी साचून राहिलंय। शिवाय दुकानात पाणी शिरून व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालं। एकाच दिवसात पावसाचा कहर झाल्यानं कोल्हापूरचं जनजीवन चांगलंच विस्कळीत झालं। गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कोल्हापुरात ढगफुटी होऊन तुफान पाऊस झाला। त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्यानं तुंबले। सुमारे तासभर पाऊस कोसळला आणि जनजीवन विस्कळीत करून गेला। अनेक घरात, दुकानात आणि बेसमेंटमध्ये पावसाचं पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे जयंती नाला तुडुंब भरून वाहू लागला। त्यामुळे लक्ष्मीपुरी परिसरातील नागरिकांच्या घरासह मंदिरातही पाणी शिरलं। जयंती नाल्याला मोठी संरक्षक भिंत असल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। इथली नाल्याची सुमारे 60 फूट लांबीची संरक्षक भिंत यापूर्वीच ढासळली आहे, पण महापालिकेचं दुर्लक्ष आहे। त्यामुळे गुरुवारी पहिल्याच पावसात जयंती नाल्यातील पाणी थेट अनेकांच्या घरात आणि दुकानात शिरलं। दरम्यान 4 दिवसांपूर्वी महापालिकेनं विनस कॉर्नरच्या मागील जयंती नाल्यातील कचरा काढून तो काठावरच ठेवलाय। या कचऱ्याचा उठाव झाला नसल्यानं गुरुवारच्या पावसानं तो कचरा पुन्हा जयंती नाल्यातच वाहून गेल्याचं दिसून आलं। त्यामुळे भरमसाठ भाड्यानं घेतलेला जेसीबी आणि मोठा गाजावाजा करत केलेली नाले सफाई, यातून खरंच ओढे नाले स्वच्छ होतात का, हा संशोधनाचा विषय आहे। दरम्यान लक्ष्मीपुरीतील कोंबडी बाजारची गल्ली गुरुवारच्या पावसात पाण्यानं भरून गेली होती। त्यामुळे परिसरातील काही दुकानातही पावसाचं पाणी घुसून नुकसान झालं। पद्मा टॉकीज समोरील कोंबडी बाजार कॉर्नरच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसून त्याला तळ्याचं स्वरूप आलं। तर अयोध्या टॉकीज समोरील जुनी पुस्तकं विक्रीची गल्ली सुद्धा गुरुवारी जलमय झाली होती। त्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सफाई आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। त्याचप्रमाणे धान्य व्यापारी मंडळाच्या गल्लीतही पाणी घुसून नुकसान झालंय। शाहूपुरी कुंभार गल्ली म्हणजे पुराचं हमखास पाणी येणारं ठिकाण। गुरुवारी या परिसरानं पूरसदृश परिस्थिती अनुभवली। कुंभार गल्लीतील काही घरात रात्री पावसाचं पाणी शिरल्यामुळं नागरिकांची तारांबळ उडाली। घरातील प्रापंचिक साहित्य भिजू नये म्हणून सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी महिला वर्गाची धांदल उडाली होती। दरम्यान तासभर पावसानं कोल्हापूरला झोडपल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं। विशेषतः कोसळणाऱ्या मोठ्या पावसाच्या सरींनी नव्या रस्त्याची खडी सुद्धा उखडली। उत्तरेश्वर पेठ ते शिंगणापूर रस्ता आणि विनस कॉर्नर ते उषा टॉकीज यासह शहरातील नव्यानं केलेल्या काही रस्त्यांवरील खडी जोरदार पावसामुळे उखडल्यामुळे पावसाची तीव्रता आणि रस्त्याच्या कामाचा दर्जा या दोन्ही गोष्टी नागरिकांच्या निदर्शनाला आल्या आहेत।